श्री क्षेत्र भगवानगड येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। श्री क्षेत्र भगवानगड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेली भगवानगडाची पालखी गडावर पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काला केला जातो। गडाचे मठाधिपती हरिभक्त परायण न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरहून श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीसोबत परतलेले वारकरी तसेच भगवानगडाचा भक्तवर्ग यांच्या उपस्थितीत हा काल्याचा सोहळा साजरा करण्यात आला। योगायोगाने पालखीच्या काल्याच्या दिवशी गुरुपौर्णिमा येत असल्याने हा एक दुग्ध शर्करा योग बनतो। सदरील कार्यक्रम साजरा करताना हरिभक्त परायण न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील प्रधान आचार्य हरिभक्त परायण श्री नारायण महाराज शास्त्री स्वामीजी व भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी हरिभक्त परायण श्री कृष्ण महाराज शास्त्री यांनी भगवानगडावरील विजयी श्री पांडुरंगाचा अभिषेक करून वैकुंठवासी गुरुवर्य संत भगवान बाबा व वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचा अभिषेक व महापूजा केली। त्यानंतर सर्व भाविकांनी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण न्यायाचार्य श्री डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबांना पुष्पहार घालून आपल्या गुरूंचे यथोचित गुरुपूजन केले। श्री गुरूंचे पूजन करण्यासाठी हरिभक्तपरायण महंत श्री विवेकानंद महाराज, नवनाथ महाराज, हनुमंत महाराज शास्त्री, अतुल महाराज शास्त्री यासह गडाचे शेकडो साधक व हजारो भाविकांची उपस्थिती होती। उपस्थित हजारो भाविकांना मान तालुका मान जिल्हा सातारा ग्रामस्थांनी स्वादिष्ट व रुचकर महाप्रसादाची पंगत यावेळी दिली। आज दिवसभर गुरूंच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरूच होती। यामध्ये मान येथून एसटी महामंडळाच्या 13 बसेसने हे साधक आज भगवानगड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वतः अन्नदानाची पंगत देत या ठिकाणी सर्वजण आपल्या गुरुच्या निष्ठेपायी या ठिकाणी आलेले आपण पाहत आहोत। इंडियन न्यूज 24 साठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे, अहिल्यानगर।